तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हारा कारण जीव वाढविले सुखभक्ती भाव धर्म कुळाचार नाव विठोबाचे अवतार तुम्हारा कारण धरिले जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हारा कारण धरावे जड जीवन कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हारा कारण धरावे जड जीव श्वेत बघितलेला भंग जगद्गुरु संत श्रीमणी श्री तुकाराम महाराजांचे अत्यंत महत्वाचा असा भंग आहे. संतपद प्रकरणात आहे साधू पुरुषाच्या संबंधाला वर्णन करणार आहे. संताचं मायबाप पण सांगणार आणि त्या साधू पुरुषाच्या अवताराचं प्रयोजन सांगणार हा ऐकण्याचा उद्देश आहे. विठ्ठल असतात ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे बरं का. संतांचा अवतार असतो जसा परमात्म्याचा अवतार आहे तसा साधू पुरुषाचा सुद्धा अवतार असतो. हे बंद केलं तर ऐकू येते पण हे बंद केलं की पडते दोन्ही आहे. थोडस फिरवा करा डायरेक्ट माझ्याकडे असण्यापेक्षा थोडस फिरवून घ्या म्हणजे बरोबर. अवताराचं प्रयोजन चिंतन आपल्याला करता येतं बरं का. संताचाही अवतार असतो जसा देवाचा अवतार आहे तसा साधू पुरुषाचा सुद्धा अवतार असतो. परमात्मा अवताराला येतो आणि साधूजी अवताराला येतात. याचा अर्थ काय अव आणि तृ या दोन अव हा उपसर्ग आणि तृ हा धातू याच्या संयोगातून अवतरण हा शब्द तयार होतो बरं का. अव म्हणजे खाली आणि तरणे म्हणजे येणे. खाली येणे या अर्थानं अवतार शब्दाचा अर्थ आपल्याला घेता येतो बरं का. अवतार म्हणजे खाली येणं आहे म्हणजे मूळच्या स्वरूप स्थितीचा त्याग करायचा. आपले मूळची परब्रह्म रूपता सोडायचे आणि त्याच्यापेक्षा निम्न अवस्थेला प्राप्त व्हायचे याचं नाव आहे अवताराला येणं. निर्गुण निराकार अवस्थेत असलेलं परमात्मा तत्व खाली यायला लागलं. अवतार देवाचा झाला म्हणजे काय सगुण साकार झाला. सगुण झाला म्हणजे निर्गुण होता तो सगुण झाला, निराकार होता तो साकार झाला. त्या देवाची निराकार अवस्था जी आहे ती महत्वाची आहे. त्या देवाची निर्गुण अवस्था जी आहे ती महत्वाची आहे. ती निर्गुणता टाकायची आणि गुणाचा आश्रय घ्यायचा. ती निराकारता टाकायची आणि आकाराचा आश्रय घ्यायचा. आकाराचा आश्रय घेऊन सुद्धा निराकार पण अबाधित राखायचं आणि गुणामध्ये येऊन सुद्धा निर्गुणपणा अबाधित राखायचा. हे देवाच्या अवताराचं वैशिष्ट्य आहे. आकारालाच यावं लागतं. आपला निराकारपणा बाधित होत असतो बरं का. परमात्मा स्वरूप स्थिती जेव्हा जीवाला होती
जेव्हापासून जीवदशा आलेली आहे तेव्हापासून आपल्याला मग आकाराचाही संबंध आला आणि गुणाचाही संबंध आला. निर्गुण अवस्था असताना गुणाच्या अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्रिगुणाच्या संबंधाने काहीतरी सुखदुःख भोगणं हे जीवाच्या पाठीमागे लागलं. आणि निराकार अवस्था असताना कोणत्याही प्रकारच्या सुखदुःखाचा संबंध नव्हता. तो आकार धरल्याच्या पासून आपल्याला सुखदुःखाचा सगळा संबंध पाठीमागे लागला बरं का. आकार नसताना आणि गुण नसताना कोणत्याही सुखदुःखाचा संबंध नसतो, म्हणून ती अवस्था उच्च कोटीची आहे. पण आकार आणि गुणाचा संबंध आल्याच्या नंतर सुखदुःख सुरू होतं, म्हणून ही अवस्था निम्न आहे. विठ्ठल अवस्थेतून खालच्या अवस्थेत येणं याला अवताराला येणं अशा पद्धतीचा शब्दशास्त्रकारांनी वापरलेला आहे बरं का. असा देवाचाही अवतार असतो आणि संताचाही अवतार असतो. कारण देवही ब्रह्मरूपानं निर्गुण निराकार आहे आणि साधुपुरुष सुद्धा ब्रह्मरूप असल्यामुळे त्यांना सुद्धा निर्गुण निराकारता मुळामध्ये असलेली आपल्याला पाहायला सापडते. मग ती निर्गुण निराकारता टाकायची आणि सगुण साकार व्हायचं म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे असलेल्या अवस्थेतून सुखदुःखाच्या अवस्थेमध्ये यायचं असा भाव देव आणि संत महात्मे दाखवत असल्यामुळे ते वरून खाली येणं झालं, म्हणून त्याला अवतार असा शब्द लावला जातो. अवतार होतो कशा करता याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागतो बरं का. देवाचा अवतार कशासाठी देवाने भगवद्गीतेमध्ये स्वतःच्या अवताराच्या प्रयोजनाचा विचार सांगितलेला की नाही. यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जगामध्ये अधर्म पसरतो तेव्हा तेव्हा मी स्वतःला जन्म घेतो अशी देवाची भाषा आपल्याला पाहायला सापडते बरं का. म्हणजे धर्माला ग्लानी येऊन अधर्म जगात पसरावा तेव्हा त्या अधर्माचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करण्याकरता म्हणून देवाचा अवतार आहे. देव येतो तो धर्माच्या रक्षणाकरता आणि संत महात्म्याचा अवतार तरी कशा करता होतो? धर्माच्या रक्षणाकरता संताचा अवतार असतो. संताच्या संत महात्म्याचा अवतार कशा करता होता त्या संबंधाने नाथ महाराज बोलायला लागले. नाथाने साधू पुरुषाच्या अवताराचं प्रयोजन काय सांगितलं? संतांच्या विभूती धर्मालागी अवतरते धर्मरक्षणाकारणे साधू होता ते अवतीर्णे. साधू पुरुषाचा अवतार धर्माच्या रक्षणाकरता आहे. दोन चरणामध्ये एकच विषय नाथ महाराजांनी सांगितला बरं का. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरते धर्मरक्षणाकारणे साधू होता ते अवतीर्णे. मग एकच विषयाच आहे लगेच सरक त्याच अभंगामध्ये दुसऱ्या चरणातून सांगायचं कारण काय याचा जर विचार केला तर पहिल्या चरणातला विचार प्रवृत्ती रक्षण धर्माच्या रक्षणाचा आहे आणि दुसऱ्या चरणातला विचार निवृत्ती रक्षण धर्माच्या रक्षणाचा आहे. त्याला प्रवृत्ती रक्षण धर्म असं म्हणतात बरं का. आपण आचार पाळावा, सदाचारानं वागावं, वर्ण धर्मानं आश्रम धर्मानं आपण वागावं असे जे शास्त्राने आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. याला आचार धर्माला उद्देशून शास्त्रामध्ये प्रवृत्ती धर्म असं म्हणतात. आणि ज्ञान वैराग्याधिकाच्या स्वरूपाचा जो धर्म आहे ज्ञानालाही धर्म म्हणलं
वैराग्यालाही धर्म म्हणलं. विवेक वैराग्य सगळीच्या सगळे साधन चतुष्ट संपत्ती धर्म म्हणून वर्णन करून सांगितलेली पाहायला मिळतं. या ज्ञान वैराग्याधिकाच्या रूपाचा जो धर्म आहे याला निवृत्ती लक्षण धर्म म्हणतात. प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म. परमेश्वराने काय केलं, जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या सुरुवातीला असं सांगितलं, परमात्म्याने जगामध्ये या दोन्ही प्रकारच्या धर्माच्या रक्षणाची लीला करायची ठरवली आणि पहिल्यांदा मरीची कश्यपादिक ऋषींना निर्माण करून त्यांच्याकडून प्रवृत्ती लक्षण धर्माचं रक्षण केलं आणि त्याच्यानंतर सनकाधिकाला निर्माण करून त्यांच्याकडून निवृत्ती लक्षण धर्माचं रक्षण केलं. अवतार प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही प्रकारच्या धर्माच्या रक्षणाकरता म्हणून संत महात्म्याचा अवतार होत असतो हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. असा संताचा अवतार धर्माच्या रक्षणाकरता आहे. केवळ धर्म रक्षणाकरता संत महात्म्याचा अवतार असतो असं समजायचं कारण नाही. त्यांच्या अवतारामध्ये त्यांना अनेक प्रकारचं कार्य करायचं असतं. सगळ्या जड जीवाचा उद्धार करणं हे कार्य आहे. सुख वाढवणं, धर्म वाढवणं, भक्ती वाढवणं हे सगळंच्या सगळं वाढवण्याचं काम सुद्धा संतांना करावं लागतं. याच्यासाठी साधू पुरुषाचा अवतार असतो. निवृत्ती लक्षण धर्माच्या रक्षणाकरता अवतीर्ण होणारे जे संत महात्मे आहेत ना, त्या संत महात्म्याला तुकाराम महाराज या अभंगामध्ये मायबाप म्हणून गौरवतात. आणि तुमची कीर्ती मी काय वर्णन करून सांगू. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात, तुम्ही संत माये बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माये बाप कृपावंत. आये निमंत्रित किती साधू पुरुषाच्या बद्दल बोलत असताना म्हणतात, तुम्ही माझे संत महात्मे, माझे मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुमच्या कीर्तीचं वर्णन मला करता येत नाही, कशी तुमची कीर्ती वर्णन करू. असं सरळ सरळ या चरणातून तुकाराम महाराजांचं बोलणं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आपल्याला काय आजच्या दिवशीची ही कीर्तनाची सेवा आहे ही एका विशिष्ट निमित्तानं आहे. गेल्या वर्षी हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज वगैरे या बंधू वर्गाच्या मातोश्रीचं निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आणि त्यांच्या एकट्याच्याच पुण्यस्मरणाचा नसून वासुदेव महाराजांचे जे तीर्थरूप होते बापूदेव महाराज, त्यांचे पुण्यस्मरणाचा हाच दिवस आहे. म्हणजे आई आणि बाप दोघांचे पुण्यस्मरणाचा दिवस असल्यामुळे आई बापाचं स्मरण करणारा आनंद सेवेला घेतला. जर आपण करायला लागलो तर संत महात्म्यांच्या शब्दाला पूर्वमीमांसा शास्त्राच्या दृष्टीने थोडासा विचार जर केला तर पूर्वमीमांसा शास्त्र असं सांगतं, संतांचे शब्द म्हणजे शास्त्राचे शब्द आहेत. शास्त्राचे शब्द आहेत, वेदाचे शब्द आहेत, तयाचे विसाट शब्द, सुख्य म्हणून येते वेद सदेह सच्चिदानंद कारण होते ते वगैरे वगैरे वर्णन आपण या संदर्भात लावून घेऊ शकतो बरं का. या साधू पुरुषाच्या शब्दाला जर वेदरूपता आहे तर पूर्वमीमांसा शास्त्र असं सांगतं, वेदाच्या शब्दाला
अर्थाची वाचकताही असते आणि वेदाच्या शब्दाला एखाद्या अर्थाची स्मारकताही असते बरं का. वेदाच्या शब्दाचा जसा अर्थ पुरुषाने जसा अर्थ सांगितलेला आहे तसाच्या तसा वाचक अर्थच केवळ वेदाच्या शब्दाला असतो असं नाही. त्या वेदाच्या शब्दातून ज्या अर्थाचं स्मरण होतं त्या अर्थाची स्मारकता सुद्धा वेदाच्या शब्दाला असलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. उदाहरण द्यायचं जर झालं तर त्याच्याकरता आपल्याला हे उदाहरण सांगता येतं. नेहमी सांगितलं जाणारं उदाहरण त्याच्याकरता असं आहे. देवाला आपण पंचामृत घालतो ना, ते पंचामृत घालत असताना दही घालतानाचा मंत्र म्हणला जातो पहा. दधिक्रावणोकारशम ज्येष्ठसेवाजिनः सुरविनोखा करत पर्ण आयोषिता रिषत हा मंत्र म्हणला जातो. दह्याच्या समर्पणाकरता म्हणलेला हा मंत्र ऐका. या मंत्रामध्ये दह्याचा काहीच अर्थ नाही. हा मंत्र आहे अश्वमेध यज्ञाच्या प्रकरणातल्या घोड्याच्या वर्णनाचा. आता अश्वमेध यज्ञाच्या प्रकरणातल्या घोड्याच्या वर्णनाचा मंत्र आणि देवाला दही घालताना कसा म्हणता आला तर या मंत्रातला पहिला दधी शब्द दह्याचं स्मरण घडवतो म्हणून म्हणता आला. विठ्ठल वाचकताच असते असं नाही तर स्मारकता सुद्धा असते बरं का. म्हणून पूर्वमीमांसा शास्त्रास आपल्याला सांगतं प्रयोग समवेत अर्थ स्मारका हा मंत्र. हा मंत्राच्या बाबतीत त्यांनी असं वर्णन केलेलं आहे. मंत्राला वाचकताही आहे, वाचकता नाही असं समजायचं कारण नाही. पण प्रत्येक वेळेला वाचकता असली पाहिजे तरच मंत्र वापरता येत असं नाही. गणपतीच्या स्मरणाकरता गणानांचा गणपती हा मंत्र वापरतात की नाही तर कुठं त्याचा गणपतीचा काही संबंध त्या मंत्राचा दिसत नाही बरं का. पण गणाचा पती तो गणपती असा अर्थ घेऊन मग तो मंत्र गणपतीकडे लावता येतो. म्हणजे गणानांत वा गणपती या शब्दाच्या योगाला आपल्याला गणपतीचं स्मरण होतं. पण गण शब्दाचा अर्थ समुदाय आणि समुदायाचा जो कोणी स्वामी असेल त्याचं वर्णन करणारा तो मंत्र. एखादं सैन्य राजाचं निघालेलं आहे तर त्या राजाच्या सैन्याला सुद्धा गण म्हणता येतं आणि त्या गणाचा पती म्हणजे सेनापती या अर्थानं असलेला मंत्र. पण गण आणि पती दोन शब्दातून आपल्याला गणपती देवाचं स्मरण होत असल्यामुळे त्याच्या वर्णनाकरता हा मंत्र म्हणता आला. वाचकता असते तशी स्मारकता सुद्धा असलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. मग हे जर वेदाच्या बाबतीत आहे तर संतांच्या शब्दाच्या बाबतीत काय नसावं. संताच्या शब्दाला सुद्धा वाचकताही आहे आणि संताच्या शब्दाला स्मारकताही आहे. ही स्मारकता जर विचारात घेतली तर आज मायबापाचं पुण्यस्मरण आणि त्या मायबाप शब्दातून तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या मायबाप शब्दातून आपल्या मायबापाचं स्मरण आपल्याला झालं तर स्मारकतेच्या दृष्टीने हा अभंग आपल्या मायबापाकडेही लावता येतो. संतांना काय म्हणलं मायबाप म्हणलं, साधू पुरुषाला मायबाप म्हणलं बरं का. आता मायबाप आणि साधू संत या दोघांचा काही संबंध जर आपल्याला सांगायचा झाला तर प्रत्येकाच्या करता प्रत्येकाचा बाप आणि प्रत्येकाची माता ही साधूच असते बरं का, संतच असते. साधू संतपणा साधू संताचा स्वभाव आणि मायबापाचा अपत्याच्या बद्दलचा स्वभाव बरं का. सगळ्या जगाच्या बद्दलचं मातृत्व आणि पितृत्व संताकडे असतं आणि आपल्या लेकराच्या बद्दलचं संतत्व साधुत्व मायबापाकडे असतं. मायबापाकडून संताचं लक्षण ठरवता येतं आणि संताकडून मायबापाचं लक्षण ठरवता येतं बरं का. सगळ्या जगाचे जे मायबाप त्यांना म्हणायचं संत आणि आपल्या लेकराच्या करता जे संत झाले त्यांचं नाव म्हणायचं मायबाप. नातं जर आपण पाहायला लागलो मुलांच्या बरोबरचं संततेच्या बरोबरचं नातं जर आपण पाहिलं कधीही माता आणि पिता मुलाच्या अहिताचे चिंतन करत नाही. तर प्रत्येक मायबापाच्या अंतःकरणामध्ये पोराच्या हिताचाच विचार असतो की नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी ते अपराध क्षमापण स्तोत्र देवीच्या संबंधातलं जे रचलेलं आहे त्याच्यामध्ये आचार्य म्हणतात कुपुत्रो जायेत माता न भवती. आचार्याने सांगितलं एखाद्या वेळेला मुलगा वाईट असू शकतो पण त्या वाईट मुलाची माता सुद्धा कधी त्याच्याकरता वाईट नसतेच नसते. एखाद्या वेळेला मुलगा वाईट मुलगा निर्माण होऊ शकतो पण क्वचिदपि कुमाता न भवती. पण आई मात्र त्याच्याकरता वाईट होतच नाही. याचा अर्थ काय झाला हो, आपण आईला त्रास जरी दिला तरी आई आपल्या अहिताचं चिंतन करत जर नसेल
तर संताच्या स्वभावात राहायच्या स्वभावाने बदल काय झाला सांगा. सगळ्या जगाने सगळ्या संत महात्म्याला त्रास द्यायचा, विनाकारण संतांना त्रास द्यायचा. तुका म्हणे कळ संता पेडे ते चांगला, संता पेडे ते चांगला, संता पेडे तुका म्हणे कळ संता पेडे ते जरी वर्णन केलं ते दुर्जन योगी असतात जगातले, ते सगळेच्या सगळे विनाकारण संत महात्म्याला त्रास देत असतात. काहीही संतांनी त्या दुर्जनाचं बिघडवलेलं नसताना सुद्धा दुर्जन विनाकारण संतांना त्रास देतो. हा दुर्जन आणि सज्जनाला त्रास दिलेला जसा असावा तसा एखादा वाईट मुलगा आपल्या आईला त्रास देत असतो. जसा वाईट मुलगा आईला त्रास देतो तसे जगामध्ये जन्माला आलेले सगळेच्या सगळे दुर्जन विनाकारण संत महात्म्याला त्रास देतात. पण आईला मुलाने जरी त्रास दिला क्वचिदपि कुमाता न भवती, आईच्या मनामध्ये पोराच्या संबंधाने वाईट विचार कधीही येत नाही. हा जसा प्रकार आहे त्याप्रमाणे संत महात्म्यांना दुर्जनापासून कितीही पीडा जरी प्राप्त झाली, खळांनी पीडा केली, पण संत महात्म्यांनी खळाच्या बद्दल काय भावना व्यक्त केली ज्ञानोबाला विचारा. पसायदानामध्ये पहिलीच प्रार्थना ज्ञानोबाला करतात, खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दुर्जनाच्या अंतःकरणात असलेली दुष्टवृत्ती जाऊ दे आणि त्या दुर्जनाच्या अंतःकरणातल्या त्या दुष्टवृत्तीची जागा सत्कर्मानं घेऊ दे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज जर करत असतील तर दुर्जनाच्या सुद्धा हिताचं चिंतन ज्ञानोबा करतात. म्हणजे त्रास देणाऱ्या मुलाच्या बद्दलचं आईचं वर्तन आणि त्रास देणाऱ्या जगाच्या बद्दलचं संताचं वर्तन काही बदलत नाही. म्हणून आई आणि संत या दोघांचा स्वभाव सारखा म्हणता येतो. बापाचा स्वभाव आणि संताचा स्वभाव सुद्धा सारखाच असतो. बापाचा काय स्वभाव असतो याचा विचार जर करायचा झाला, पोरांनी कितीही अपराध केलेले असले तरी परंतु माता त्याच्याबद्दल कशी बाप कसा वर्तन करतो. पिते व पुत्रस्य सखे व सख्य हो प्रिय प्रियाया हसिदेव सोढुम. अर्जुनाने देवाच्या समोर विश्वरूप दर्शन झाल्याच्या नंतर जे क्षमापण केलं, देवा मला क्षमा करा, माझ्या अपराधाला क्षमा करा, माझ्या अपराधाला क्षमा करा, तुमचा मोठेपणा कळाला नाही आणि म्हणून तुम्हाला मी फक्त माझ्या बायकोचा भाऊ म्हणून जे निम्न वागणूक देत राहिलो, या माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा असं जे अर्जुन बोलला ना, त्याच्यात अर्जुनानं माझ्या अपराधाला देवा तुम्ही कशी क्षमा करायची याला उदाहरण दिलं. पिते व पुत्रस्य, बाप जसा पोराचे अपराध सगळेच्या सगळे पोटात घालतो देवा, त्याप्रमाणे तुम्ही माझे सगळेच्या सगळे अपराध पोटात घाला म्हणतो अर्जुन. विठ्ठल अंतःकरणावर सुद्धा पोराच्या संबंधानं त्याचा अपराध शांत व्हावा, त्याचा अपराध आपण सहन करावा, अशा पद्धतीची जी भावना असते ना साधू पुरुषाच्या अंतःकरणात सुद्धा तोच भाव आहे. जगाच्याकडून होणारा सगळ्याचा सगळा अपराध संत महात्मे सहन करत राहतात आणि अपराध सहन करून पोराच्या कल्याणाचीच कामना बाप करत असतो बरं का. तनय कुशल योगी तातपादाय तंते. जगद्गुरु शंकराचार्याचं एक वचन आहे, तनय कुशल योग्य, म्हणजे तनय म्हणजे मुलगा, त्याचं कुशल व्हावं, त्याला कुशलाचा योग व्हावा, याच्याकरता तातपादा हा म्हणजे बाप वगैरे मोठे लोक यतनते म्हणजे प्रयत्न करत असतात. आणि पोराच्या कल्याणाची कामना करावी, कल्याणाची योजना करावी, हा बापाचा स्वभाव. आणि जगाने त्रास कितीही जरी दिला तरी त्याचे सगळे अपराध पोटात घालावे आणि सगळ्याच्या सगळ्या जगताच्या कल्याणाची कामना करावी, हा स्वभाव संत महात्म्याचा जर आपण पाहिला तर संताचा स्वभाव आणि बापाचा स्वभाव याच्यात काही अंतर नाही बरं का. बाप कोणाला म्हणतात, बापाचे वाचक असलेले संस्कृतातले जे शब्द आहेत ना, त्या 4 शब्दाचा छान पद्धतीने विचार आपल्याला गर्ग संहितेमध्ये पाहायला सापडतो बरं का. बापाला जनक म्हणतात, माहिती असलेले आपल्याला शब्द आहेत बरं का. बापाला जनक म्हणतात, बापाला पिता म्हणतात. बापाला जनक शब्द जसा आहे, पिता शब्द जसा आहे, तसा बापाला तात म्हणतात. तात असाही शब्द बापाला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. हे शब्द का आले
या सगळ्या शब्दाचा अर्थ बाप जरी असला, कसं असतं बघा, कोशामध्ये एका अर्थाचे अनेक शब्द दिलेले आपल्याला पाहायला सापडतात, पण ते सगळे शब्द एका अर्थाचे जरी असले तरी एक वेगळी अर्थाची छटा व्यक्त करून जातात बरं का. जसं जनक का म्हणायचं, जनको जन्मदातृत्वात. गर्ग समितीने आपल्याला चिंतन त्या संदर्भात असं सांगितलं, तो जन्म देतो म्हणून त्याला जनक म्हणायचं. पालनाच्य पिता स्मृतः, आपलं रक्षण पालन करतो म्हणून त्याला पिता म्हणतात. तातो विस्तीर्ण करणात, तात शब्दामध्ये तत धातू आहे आणि तत धातूचा अर्थ विस्तार करणे, आपल्या बुद्धीचा व्यक्तिमत्वाचा विकास करतो म्हणून त्याला तात म्हणतात. म्हणजे जनक, त्याच्यानंतर आपलं रक्षण करतो म्हणून त्याला म्हणायचं पिता, आणि त्याच्यानंतर आपल्या बुद्धीचा वगैरे विकास करणारा, व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या कामात समर्थ असलेला, ते करून देणारा, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं तात. बरं का, गर्ग समितीतल्या वचनात असं सांगितलं, जनको जन्मदातृत्वात, पालनाच्य पिता स्मृतः, तातो विस्तीर्ण करणात आणि कलया असं प्रजापती. हे शेवटचं वर्णन त्याने असं केलेलं आहे. अवताराचा जर विचार केला तर प्रत्येकाचा बाप प्रत्येकाच्या करता प्रजापतीचा अवतार आहे. प्रजापतीचा केला अवतार म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे. अवतार तुम्हा या कारण म्हणलं की बापाचा संबंध येतो हे त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतं बरं का. असा तो जनक आहे, असा तो पिता आहे, असा तो विस्तार करणारा असला, आपल्या व्यक्तिमत्वाचा विस्तार करणारा असल्यामुळे तात आहे, आणि प्रजापतीचा तो अंश अवतार आहे. अशा पद्धतीचं वर्णन गर्ग समितीने बापाबद्दल केलं. याच्यातून बापाचा मोठेपणा आपल्या लक्षात घेता येतो बरं का. जन्म देतो म्हणून त्या बापाला जनक म्हणायचं. आता विचार करा, आपला बापही आपल्याला जन्म देणारा, परमात्माही आपल्याला जन्म देणारा. नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेदशास्त्राला बाप म्हणलं ते वेदशास्त्र सुद्धा आपल्याला जन्मही देतं, ते वेदशास्त्र आपलं रक्षणही करतं आणि ते वेदशास्त्र आपल्या बुद्धीचा विकासही करतं. जन्म देणाऱ्याला बाप म्हणतात असा तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं होतं बरं का. जो वितो तो माझा पिता, जो वितो तो माझा पिता, जो वितो तो उठता तो खात्याचा, उठत्याचा उठता तो माझा पिता, उखता तो उखत्याचा किंवा उखत्याचा उखता तो, दोन्ही पाठ आहेत बरं का. हे याच्यात काय सांगितलंय, जो वितो तो माझा पिता. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाचं वर्णन केलंय आणि देवाचं वर्णन करताना महाराज काय म्हणतात, सगळ्या जगाला जो वितो तोच माझा बाप आहे. ज्याला मी माझा बाप म्हणतो परमात्मा पंढरीनाथाला, तो कोण आहे, तो कोणी सामान्य नाही, तो मला एकट्याला जन्म देणारा नाही. प्रसवला विश्वतोचे सर्व होय जाणता, सगळ्या जगाला जन्म देणारा तो आहे. अशा पद्धतीचं त्याच्याबद्दल वर्णन केलं बरं का. म्हणून जो वितो तो माझा पिता, जो मला जन्म देणार आहे, तो माझा सगळ्या जगाला जन्म देणार आहे, तो परमात्मा माझा पिता आहे. एवढंच नाही, उखत्याचा उखता तो. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं पुढं, उखत. उक्त म्हणजे शब्द सगळेच्या सगळं बरं का. उक्त म्हणतात बघा आपल्याकडे मराठीमध्ये आता सध्या, उखत राहिलं नाही, उक्त शब्द झाला. उक्त म्हणजे सगळंच्या सगळं बरं का. उक्त शब्द वापरला जातो, सगळंच्या सगळं या अर्थानं वापरला जाणारा उक्त शब्द. उक्त्याचा म्हणजे जगामधल्या सगळ्या लोकांचा, सगळ्या जीवाचा. उखता म्हणजे सगळ्या नातेसंबंधानं परमात्माचा आहे. म्हणजे जन्म देणार आहे, परमात्मा आपला सांभाळ करणार आहे, म्हणून परमात्म्याला माय बाप म्हणणं आपल्याला शक्य आहे. असे अनेक चिंतन आपल्याला करता येतात बरं का. आणि विस्तीर्ण करण्याचं काम म्हणजे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं काम कोण करतं, शास्त्रही करतं, संत महात्मेही करतात. संतांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकासच केला की नाही. बघा, आपल्या ठिकाणी असणारी दुष्ट वृत्ती जावो
या प्रार्थनेतून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, संकुचित अवस्था जी होती ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तया सत्कर्मी रती वाढव, आपल्या अंतःकरणामध्ये सत्कर्माचं प्रेम वाढायला लागावं, आपली दुष्टवृत्ती जावी म्हणजे संकुचित अवस्था जावी आणि आपल्याला सत्कर्माचं प्रेम निर्माण होते वाढत राहावं म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकासच व्हावा. विठ्ठल विठ्ठल महात्म्यांनी जगातल्या प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा प्रयत्न केला बघा. ज्याची जी अवस्था आहे त्याला त्या अवस्थेतून पुढे सरकवण्याचा संत महात्म्याचा प्रयत्न असतो. पामराला विषयीच्या अवस्थेत नेणं, विषयीला जिज्ञासूच्या अवस्थेत नेणं, जिज्ञासूला ज्ञानाच्या अवस्थेत नेणं आणि ज्ञानी पुरुषाला सुद्धा परमात्मा साक्षात्कार झाल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ताच्या अवस्थेमध्ये नेणं, हे सगळं काम कोण करत राहतं बोला. पुढची अवस्था गाठून देण्याचं काम कोण करतं, संत महात्मे करतात. म्हणजे प्रत्येक जीवाच्या बाबतीमध्ये त्याच्या संकोचमय अवस्थेचा रहस्य घडवता त्याची विस्ताराची अवस्था त्याला प्राप्त करून देणं, विकासाची अवस्था प्राप्त करून देणं हे काम करणारे संत महात्मे असल्यामुळे त्यांना तात या अर्थानं बाप असं म्हणता येतं. विठ्ठल संत महात्मे आपल्याला जन्म देणारे, परमात्मा आपल्याला जन्म देणारा, शास्त्र सुद्धा आपल्याला जन्म देणारा अशाच पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे बरं का. अनादि निधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा आदौ वेदमयी दिव्यायत सर्वाहा प्रवृत्तयः. स्मृती ग्रंथातून वर्णन असं आपल्याला पाहायला सापडतं. परमेश्वरानं सृष्टीच्या प्रारंभाला काय केलं, तो परमात्मा स्वयंभू असलेला परमात्मा, त्या स्वयंभू परमात्म्यानं सृष्टीच्या प्रारंभाला अनादि निधना वाक उत्सृष्टा, अनादि निधना म्हणजे जिला आदिही नाही, जन्मही नाही आणि जिला निधनही नाही अशी वेद नावाची नित्य वाणी निर्माण केली, शब्द निर्माण केला, वेद निर्माण केले आणि या वेदाच्या पासून पुढे काय केलं, यत सर्वाहा प्रवृत्तयः, त्या वेदापासूनच सगळंच्या सगळं जग निर्माण झालं असं वर्णन शास्त्राने केलंय. तिर्यक मनुष्य वर्ण आश्रम आदी प्रविभाग हेतोः असं जगद्गुरु शंकराचार्यांनी वेदाचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणजे देव, त्याच्यानंतर तिर्यक म्हणजे पशुयोनी, मनुष्य योनी वगैरे सगळा योनीचा विभाग आणि मनुष्याच्या बाबतीमध्ये असलेला वर्णाश्रमाचा विभाग सुद्धा हे सगळं कोणी निर्माण केलं असेल तर हे सगळं निर्माण करण्याचं काम वेदानं केलं असं जगद्गुरु शंकराचार्यांचं म्हणणं आहे बरं का. याचा अर्थ असा झाला की आपल्याला निर्माण करणारं शास्त्र, आपल्याला निर्माण करणारा परमात्मा आणि आपल्याला ज्ञान देऊन एका पद्धतीने आपला नवीन जन्म घडवणारे संत महात्मे असल्यामुळं आपले संत महात्मे मायबाप आहेत अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. आता माता आणि पिता या दोघांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करत असताना कधी मातेला सुद्धा कारणता आहे, मुलगा जन्माला आला त्याची कारणता कोणाकोणाकडे जाते याचा विचार जर केला, आईही कारण आहे आणि पिताही कारण आहे, पण दोघांच्या कारणतेमध्ये थोडासा बदल शास्त्राने असा सांगितला. एखादं कार्य निर्माण होण्याकरता उपादान आणि निमित्त दोन प्रकारचं जे कारण लागतं की नाही. मडकं निर्माण व्हायचं झालं तर मातीसारखं उपादान कारणही पाहिजे आणि मडकं निर्माण व्हायचं असेल तर कुंभारासारखा निमित्त कारणाचाही भाग पाहिजे. त्याच पद्धतीनं हे शरीर रूपी मडकं निर्माण होत असताना जे उपादान कारण लागतं ते मातीच्या स्थानी असलेलं मातीचं शरीर आहे बरं का. मातीच्या ठिकाणी असलेलं मातीचं शरीर आहे आणि बीजप्रद असल्यामुळे पिता फक्त निमित्त कारण कुंभारासारखा कारण आहे. गीतेमध्ये हा विषय आपल्याला सांगितलेला आहे की सर्वभूतेषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां बीजप्रदः पिता अहं बीजप्रदः पिता तासां योनि महत् ब्रह्म अहम बीजप्रदः पिता. भगवंताने त्याच्याबद्दलचा विचार सांगितला. सर्व भूतेषु कौन्तेय, जगामध्ये सर्व भूतांच्या मध्ये ज्या मूर्ती म्हणजे जी शरीर निर्माण होत राहतात त्या सर्व देहाच्या बाबतीमध्ये आम्हाला कारणता आहे, मलाही कारणता आहे आणि प्रकृतीलाही कारणता आहे. प्रकृतीची कारणता परमात्म्याला सांगितलं उपादान कारणता आणि माझी कारणता निमित्त कारणता असं जरी देव बोललेला असला तर देवाच्या बद्दल वेदांत शास्त्राचं म्हणणं असं आहे की अभिन्न निमित्त उपादान कारण देवच. उपादान कारणाच्या रूपातही देवच येतो आणि निमित्त कारणाच्या रूपातही देवच येतो. हे पित्याच्या रूपातली निमित्तता आणि मातेच्या रूपातली उपादानता ही व्यक्त करण्याकरता देवाला मायबाप असं म्हणता येतं. तसं आपल्याला ज्ञान देऊन आपला नवीन जन्म घडवत असताना
आपलं ते सगळं काम करून घेण्याच्या कामात समर्थ असलेले संत, त्यांना आपल्याला आईही म्हणता येतं आणि त्यांना आपल्याला बापही म्हणता येतं. त्या साधू पुरुषाचं वर्णन करताना तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही माता पित्यासारखे कृपावंत आहात. तुम्ही आमचे माता पिता आहात संत जन हो, आणि तुम्ही आमच्याकरता कृपावंत. माता पिता जशी मुलाच्या करता कृपावंत असावे, त्या पद्धतीनं तुमच्या ठिकाणी आमच्याबद्दलची कृपावंतता पाहायला सापडते बरं का. उलट तुकाराम महाराजांनी त्या बरोबर तरी वर्णन करताना असं सांगितलं, माय बापापेक्षा सुद्धा संत महात्म्याची कृपा जास्त असते म्हणे बरं का. माय बापाहुनी तुम्ही कृपा, आम्ही कृपावंत. करू घातपात शत्रू होणी त्यामो विणाहुनी, आम्ही विष्णुदास भजनामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, माय बापापेक्षा सुद्धा आम्ही कृपावंत असू शकतो आणि शत्रूपेक्षा घातपात करणारे सुद्धा आम्हीच असू शकतो म्हणजे वैष्णवच असू शकतो. आता हे वैष्णव शत्रूपेक्षा घातपात करणारे म्हणजे विकाराचा, अज्ञानाचा, वासनेचा घातपात करण्याच्या पेक्षा त्या कामामध्ये शत्रूच्या पेक्षा हे बरोबर आहेत अशा पद्धतीचा अर्थ तिथे घ्यावा लागतो. आणि सगळं आपलं ज्ञान आपल्याला ज्ञान देणं, ज्ञानाच्या दृष्टीने आपला जन्म घडवणं, तो ते दिलेलं ज्ञान आपल्या ठिकाणी सांभाळून ठेवणं, हे सगळं काम संत महात्मे करीत असल्यामुळं माय बापापेक्षा ते कृपावंत आहेत अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. महाराजांनी या ठिकाणी संतांना माये म्हणलं आणि बापही म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. अनेक ठिकाणी तसा शब्दप्रयोग आहे बरं का. साधू पुरुषांना ऐका, संत महात्म्यांना विशेषतः तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये जर आपण विचार केला तर या अभंगात एक मायबाप म्हणले. आई म्हणून स्वतंत्र वर्णन वेगळं, बाप म्हणून स्वतंत्र वर्णन वेगळं, पण मायबाप शब्द वापरून संतांचं वर्णन करणं फक्त दोन ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं. एक या अभंगात आहे आणि एक निर्याणाच्या अभंगात आहे बघा. पुढे आले साधू संत, पुढे आले साधू संत, पुढे आले साधू संत, पुढे आले साधू संत. माय बापा कृपावंत, माय बाप हे माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप हरी पुढे आले माय बाप. मायबाप कृपावंत. हे साधू संत कसे आहेत, मायबाप आहेत, कृपावंत आहेत असा शब्दप्रयोग त्याही अभंगात आहे. आणि आता प्रस्तुत सेवेला घेतलेल्या अभंगात तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाला कृपावंत मायबाप म्हणजे आपल्याला पाहायला सापडतं बरं का. मायबापासारखे कृपावंत आहेत असाही अर्थ करता येतो, किंवा कृपावंत असे माता पिता आहेत असाही अर्थ करता येतो. कृपावंत विशेषण करता येतं आणि मायबाप विशेष्य पद करता येतं बरं का. विशेषण जे दिलेलं असते की नाही ते बाकीच्या पदार्थातून व्यावृत्ती करण्याकरता, इतराच्या पासून बाजूला काढण्याकरता विशेषणाची योजना असते की नाही. निळं कापड असा शब्द जर वापरला तर निळं हे विशेषण कशा करता आलं, कापडामध्ये असलेली बाकीच्या रंगाची वस्त्र ती बाजूला करा आणि मला निळं कापड आणून द्या, एकाचा उल्लेख व्हावा आणि बाकीच्याची व्यावृत्ती व्हावी याच्याकरता विशेषणाचा वापर असतो बरं का. व्यावृत्तीचा जिथं विषय आहे तिथंच विशेषण दिलं जातं, जिथं व्यावृत्तीचा विषय नाही तिथं विशेषणाची गरज पडत नाही बरं का. बघा, पांढरं कापड असं म्हणता येतं, तसं पांढरं दूध म्हणता येतं का सांगा मला? नाही, का म्हणत नाही तसं? पांढरं दूध म्हणायची का गरज नाही? व्यावृत्ती करता दुसऱ्या रंगाचं दूधच नसतं, दुसऱ्या रंगाचं दूधच नाही म्हणून दुधाच्या करता पांढरा दूध असा शब्द बोलायची गरज नाही. पण व्यावृत्ती करता दुसऱ्या रंगाचं कापड असू शकतं म्हणून ती कापड बाकीची बाजूला करण्याकरता, व्यावृत्ती करून नेमक्या एका वस्त्राचा दूध करून देण्याकरता पांढरं कापड म्हणता येतं. तुकाराम महाराजांनी दिलेलं कृपावंत हे पद जर विशेषण केलं बरं का, संत महात्मे मायबाप आहेत पण कसे मायबाप आहेत तर कृपावंत मायबाप. याचा अर्थ काय करायचा? विशेषण व्यावृत्ती करणार असतं हे जर लक्षात घेतलं तर कृपावंत नसलेलेही मायबाप असू शकतात,
हे आपल्याला त्याच्यातून लक्षात घेता येतं. आणि कृपावंत नसलेले मायबाप कसे असतात तुकाराम महाराजांनी ते उदाहरणानं आपल्याला सांगितलेलं. माय बापे जरी सरपिण की बोका त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ. माता पिता सरपिण किंवा बोक्यासारख्याच रे. सरपिण ही माता आणि बोका हा पिता. विचारात घ्या, बोका आपल्याच पिलाला खात राहतो आणि सरपिण सुद्धा आपल्या पिलालाच खात राहते. विठ्ठल जर असेल तर ती कृपावंत माता ठरेल का? आणि बोका आपल्या पिलांना खात असेल तर तो बोका कृपावंत बाप ठरू शकतो का? पण संतांचं तसं नाही. हे मायबाप जरी असले तरी कृपावंत मायबाप आहेत. कृपावंत मायबाप आहेत याचा अर्थ कृपावंत नसलेले असे जे माता पिता ते सगळे बाजूला सारा आणि ज्यांच्या ठिकाणी कृपा आहे अशा माता पित्याचा विचार करा. अशा कृपावंत मायबापाच्या स्वरूपाचे संत महात्म्यात असं तुकाराम महाराजांचं वर्णन केलं. आणि कायमी पतित कीर्तिवानो असे तुम्ही माता पिता आहात, कृपावंत मायबाप आहात, तेव्हा तुमच्या कीर्तीचं मी काय वर्णन करू असं महाराज वर्णन इथं बोलतात बरं का. आता कीर्ती तुमची मला वर्णन करता येत नाही. कसे बघा, कीर्ती हा शब्द कीर्त धातूपासून निर्माण झाला. आणि ख्याती प्रख्यात होणं या अर्थाने कीर्ती शब्दाचा विचार आपल्याला करता येतो बरं का. कीर्ती आणि यश संस्कृतामध्ये दोन शब्द आपल्याला पर्याय पाहायला सापडतात. त्यालाच यश म्हणतात आणि त्यालाच कीर्ती म्हणतात. माझं यश जगात पसरते असा एखादा राजा बोलतो, त्याचा अर्थ काय? माझी कीर्ती जगात पसरते असंच त्याला म्हणायचं असतं. पण कीर्ती शब्द कधी वापरायचा आणि यश शब्द कधी वापरायचा याचा विचार सांगताना शास्त्राने असं सांगितले. खड्गादि प्रभवा कीर्ती विद्यादि प्रभवम यशः. मनुष्यानं शस्त्रास्त्र घेऊन युद्धामध्ये पराक्रम गाजवल्याच्या योगानं त्याचा जो नावलौकिक होतो त्याला कीर्ती शब्द लावा. आणि मनुष्यानं ज्ञान संपन्न होऊन जगामध्ये नावलौकिक जर मिळवला तर त्याला यश शब्द लावा. आणि यश म्हणजे हे नावलौकिकच आहे. असं जरी असलं तरी शस्त्रास्त्राच्या योगानं झालेला नावलौकिक म्हणजे युद्धामध्ये पराक्रम दाखवल्याच्या योगानं झालेला जो नावलौकिक असतो त्याला कीर्ती म्हणतात. आणि ज्ञान संपन्न होऊन ज्ञानाची चुलूक जगाला दाखवत एखाद्याने नावलौकिक जर संपादन केलेलं असलं तर त्याला यश म्हणतात बरं का. पण यश म्हणजे नावलौकिक आहे आणि कीर्ती म्हणजे हे नावलौकिक आहे असं आपण जर लक्षात घेतलं तर कायमी पतित कीर्तिवानो. संतांच्या ठिकाणी ज्ञानाच्या योगानं हे नावलौकिक आहे आणि साधू पुरुषाच्या ठिकाणी पराक्रमाच्या योगाने नावलौकिक आहे बरं का. संतांनी पराक्रम नाही केलं का? त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नाहीत का? हो, तीक्ष्ण उतरे नागवती. कितीतरी शस्त्रास्त्रांचं वर्णन संतांच्या बाबतीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. ते शांतीचं खड्ग हातामध्ये घेतात, तीक्ष्ण उत्तराचे धनुष्यबाण आपल्या हातामध्ये घेऊन फिरतात. याचा अर्थ काय? त्यांच्याकडे शस्त्रास्त्रही आहेत आणि शस्त्रास्त्राच्या योगाने त्यांनी संपादन केलेला जो नावलौकिक आहे त्याला कीर्ती म्हणता येतं. शांतीला त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्याकडे असलेल्या स्पष्ट वक्तेपणाच्या योगाला त्यांचा नावलौकिक आहे. ही झाली कीर्ती बरं का. हे त्यांचं झालं कीर्तीचं चिंतन बरं का. आणि त्यांच्याकडे ज्ञान आहे की नाही याचा जर विचार केला तर साधू पुरुषाकडे जे ज्ञान आहे तसं ज्ञान कोणाकडेही नाही बरं का. असं म्हणतात ते असणे की जे गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाचे जैसे असं ज्ञान सगळं साधू पुरुषाच्याकडेच असलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणून ज्ञानोबरेचं वर्णन करताना ज्ञानियाचा शिरोमणी असं त्यांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. परब्रह्म डोळा दावायसे म्हणते
कोणालये युक्ती ज्ञानोबाचे. जे परब्रह्म साक्षात डोळ्याला दिसण्याची शक्यता नाहीच आहे ते परब्रह्म तुमच्या डोळ्याला दाखवतो असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराजांचे जे शब्द आहेत त्याच्यातली जी युक्ती आहे कोणालाही साधत गाथेच्या बद्दल वर्णन करताना रामेश्वर भट्टाने काय वर्णन केलं. चहुवेदाचे हे केले विवरण अर्थही गहन करुणिया. कोणत्या सामान्य मनुष्य काहीतरी बोलायला लागला याला अर्थ नसतो. रामेश्वर भट्ट ज्या वेळेला तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे 4 वेदाचं विवरण म्हणतात तेव्हा अर्थ आहे. कारण रामेश्वर भट्टाने स्वतः 4ही वेदाचा अभ्यास केलेला आहे. दशग्रंथी ब्राह्मण आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर सांगितलं तुकोबाराच्या गाथेत 4ही वेदाचं विवरण आहे त्याला अर्थ आहे. आणि ते म्हणतात चहुवेदाचे हे केले विवरण. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे 4ही वेदाचं विवरण आहे असं त्यांनी वर्णन जर केलेलं असेल तर 4ही वेदाचा अर्थ आम्हालाच कळतो आणि आम्ही तो या ग्रंथातून व्यक्त करून ठेवतो म्हणणारे संत महात्मे त्यांच्याकडे ज्ञान आहे ही गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल बरं का. मग ज्ञानाच्या योगाला त्यांचा नावलौकिक जर झालेला असेल तर त्या नावलौकिकाला आपल्याला यश म्हणता येतं. असा यशाच्या स्वरूपाचा आणि शस्त्राधिकाच्या योगाने प्राप्त झालेल्या कीर्तीच्या स्वरूपाचा नावलौकिक त्या संतांना आहे. आपल्याला तो वर्णन करून सांगता येत नाही. वाणीच्या मर्यादेच्या पलीकडचा त्यांचा पराक्रम आणि त्यांचं ज्ञान असल्यामुळं कायमी कथित कीर्तिवान असं महाराज म्हणतात. या संतांचं जगामध्ये येणं कशा करता झालं महाराजांच्या दुसऱ्याच्या अवतार तो Oh,
चाल पुढे प्रकाश पडेल सेवाकर मंदिर आणि त्यांना मागे साल धरारी मामा तुपे करते तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण जगावे जड जीवा जगद्गुरु संत श्रवण श्री तुकाराम महाराज
अभंगातून साधू पुरुषाचं वर्णन करता संतांशी प्रत्यक्ष बोलतात आणि संतांना म्हणतात तुम्ही संतजन आमच्याकरता मायबापासारखी कृपावंत आहात किंवा कृपावंत मायबाप आहात. मायबापासारखी कृपावंत म्हणलं तर मायबाप हे उदाहरण हे आलेलं पाहायला सापडतं, दृष्टांत पाहायला सापडतो. कृपावंतपणा कसा संत महात्म्याचा त्याला उदाहरण दिलं. मायबाप जसे कृपावंत असतात तसे साधू पुरुष कृपावंत असतात असं म्हणता येतं. किंवा कृपावंत विशेषण जर केलं तर कृपावंत नसलेले मायबाप बाजूला करून कृपावंत असलेल्या मायबापासारखे संत महात्मे आहेत असं आपल्याला चिंतन करता येतं. हा विचार आपण केला आणि असं तुमचं मोठेपण असल्यामुळे तुमच्या कीर्तीचं मी काय वर्णन करू. तुमचा अवतार कशासाठी होतो त्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण. तुम्हाला अवतार धरण्याला काय कारण घडलं त्याचा विचार संतांना महाराज म्हणतात उद्धरावे जन जडजीव किंवा उद्धरावे जन महादोषी. हे जडजीव किंवा महादोषी काही अर्थामध्ये फार बदल होत नाही बरं का. महादोषी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडून महापाप घडलेला आहे असा आणि जडजीव शब्दाचा अर्थ ज्याच्या ठिकाणी अज्ञानाचे जाड्य आहे असा. अज्ञानाचं जाड्य असलेला किंवा महापातकयुक्त असाही मनुष्य संतांच्या संपर्कात आल्यानंतर संत महात्मे त्याचा उद्धार करतात. त्यांचं वर्णन करतात. आता जड जीवाच्या आणि महादोषी जीवांच्या उद्धारा करता आलेले संत महात्मे त्यांच्या उद्धाराचं काम करून थांबतात का. नाही, अजूनही त्यांच्या अवताराचं काही वेगळं प्रयोजन आहे. ते कोणतं त्याचं वर्णन महाराज तिसऱ्या
कुळाचार नाम विठोबाच्या संत महात्म्याने जडजीवाचा महादोषी लोकांचा जसा उद्धार केला त्याप्रमाणे सुखाची अभिवृद्धी जगामध्ये संत महात्म्याने केलेली आपल्याला पाहायला सापडते. सुख वाढवणं याचा अर्थ काय? वाढता सुख पराकोटीला प्राप्त झाले की त्या सुखाला ब्रह्मसुख असे म्हणतात. तर का अनंतता सुखाला प्राप्त झाली. जोपर्यंत सुख मर्यादित आहे तोपर्यंत ते विषयाचं असतं आणि विषयाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन परब्रह्माचा आनंद प्राप्त झाला की ते अमर्याद सुख असतं. बरं का? म्हणून उपनिषदामध्ये कम ब्रह्म खम ब्रह्म असे दोन शब्द येतात. क शब्दाचा अर्थ सुख आणि ख शब्दाचा अर्थ आकाश म्हणजे व्यापक. बरं का? क ला सुख म्हणलं, कम ब्रह्म, क म्हणजे सुखाला ब्रह्म म्हणलं आणि ख म्हणजे आकाशाला म्हणजे व्यापक पदार्थालाही ब्रह्म म्हणलं. नुसता व्यापक पदार्थ आकाश म्हणजे ब्रह्म नाही, नुसतं सुख म्हणजे ब्रह्म नाही. जे व्यापक अशा पद्धतीचं सुख आहे त्याला ब्रह्म म्हणतात. सुख म्हणजेच ब्रह्म असेल तर ते ब्रह्मानंद प्राप्त करून देणं संताचं काम असल्यामुळं वाढविले सुख. अजून काय वाढवतात? भक्ती. जगामध्ये भक्ती वाढवण्याचं काम सुद्धा संतांनी केलं. भाव शब्दाचा अर्थ भक्ती आणि भाव याच्यामध्ये वेगळेपणा थोडासा असा आहे. प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव आहे आणि प्रेमाचं शेवटचं टोक म्हणजे भक्ती आहे. प्रथमावस्था सा भाव इति कथ्यते. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हणावं. म्हणून बघा ना, भावी विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळी विण शक्ती बोलू नये. तिथं भावी विण भक्ती बोलू नये याचा अर्थ काय करता? प्रेमाची पहिली अवस्था असलेला भाव निर्माण झाल्याशिवाय प्रेमाच्या शेवटच्या टोकाच्या स्वरूपाची भक्ती ही बोलता सुद्धा येणार नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. जर लक्षात घेतलं तर भाव म्हणजे प्रेमाची पहिली, भगवंताच्या संबंधाच्या प्रेमातली पहिली अवस्था आणि भक्ती म्हणजे शेवटचं टोक आहे. वाढविले सुख भक्ती भाव. अजून काय वाढवलं? धर्म जगामध्ये वाढवण्याचं काम संतांनी केलं आणि कुलाचार. जगात कुलाचार वाढवण्याचं काम सुद्धा संत महात्मे करतात. बरं का? आपला कुलाचार सोडून देण्याची काही गरज नाही. न लगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म आणि तन करावा श्रेय परिणाम विठोबाचे. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना आपल्याला, आपण ज्या कुळात जन्माला आलो आपल्या कुळाचे धर्म सोडायची गरज नाही. हे कुळाचार वाढवण्याचं काम संतांनी केलं आणि भगवंताचं नाम कुळाचार नाम विठोबाचे. परमात्मा पंढरनाथाचं नाम जगामध्ये म्हणजे नामस्मरण भक्ती वाढवण्याचं काम सुद्धा संतांनी केलं. एवढ्या कारणासाठी संताचा अवतार असतो. आणि मग सुख वाढलं, कुलाचार वाढला, धर्म वाढला, भक्तिभाव वाढला की सगळेच्या सगळे जवळजवळ संत व्हायला लागले ना. मग सगळ्यांना संत करतात का संत महात्मे? याचं उत्तर आहे त्यांच्या संघात आला त्याला संत करतात. कसे करतात? त्यांच्या संगतीत जो कोणी आला तो संतच होतो. हे कसं होतं? तर चंदनाच्या संगतीत आलेली सगळी झाडं जशी चंदन होतात तसं संत महात्म्याच्या संगतीत आलेला प्रत्येक जण संत होतो. महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे
संतांच्या अवताराच्या प्रयोजनाने जगामध्ये सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सुख भक्ती भाव धर्म कुळाचार परमात्मा पंढरीनाथाचं नाम जर वाढायला लागलं तर जवळजवळ सगळे संत व्हायला लागले ना. असं कसं होतं तर तुकाराम महाराजांनी त्याला उत्तर दिलं. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुझे जगी संत जना चंदनाच्या अंगी असा गुण असतो. आपल्या संपर्कात येणाऱ्या झाडाला सुद्धा चंदन करून टाकतो बरं का. सर्वांगी सुवास करीतो उगलान राहे सभोवते तरवर चंदन करीतचे जाये. सर्वांगी सुवास असलेला चंदन हा गप्प बसत नाही तर आपल्या सभोवताली असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या झाडांना सुद्धा तो चंदन करून टाकतो. चंदनाने आपल्या संपर्कात येणाऱ्या झाडाला जसं चंदन करावं त्याप्रमाणे संतांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना संत महात्मे संतत्व प्राप्त करून देत असतात. हा संतांचा मोठेपणा पाहून तुकाराम महाराजांनी त्यांना कृपावंत मायबाप म्हणून गौरवलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आज आपण ही जी सेवा केली ते आपल्या वासुदेव महाराजांचे तीर्थरूप आणि मातोश्री बापूदेव महाराजांचं सुद्धा पुण्यस्मरण चैत्रवद्य प्रतिफलेचंच आणि गेल्या वर्षी त्यांच्या मातेचं सुद्धा निधन त्याच दिवशी झालेलं असल्यामुळं एकाच दिवशी मायबापाच्या पुण्यस्मरणाचा उत्सव साजरा करण्याचा भाग्याचा योग त्यांना प्राप्त झाला असं म्हणता येतं. मुलाचं कर्तव्य काय काय असतं या संबंधात शास्त्राने सांगितलं. आपलं पुत्रत्व सिद्ध करण्याकरता पोराला 3 गोष्टी कराव्या लागतात. जीवतो वाक्य करणात प्रत्यर्थम भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच्या द्रव्य पुत्रस्य पुत्रता 3 करण्याने पोराचा पुत्रधर्म सिद्ध होतो. एक काय पहिलं काम काय करायचं मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांची आज्ञा पाळायची. पहिला पुत्रधर्म. त्याच्यानंतर प्रत्येकदम भोरी भोजनात माता पित्याचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी भरपूर अन्नदान भरपूर नामस्मरण करणं हे दुसरं कर्तव्य झालं बरं का. आणि गयायाम पिंडदानाच्या गयेला जाऊन विष्णुपदाच्या ठिकाणी एकदा पिंडदान करून येणं या 3 कारणाने पुत्रधर्म सिद्ध होतो. असं असल्यामुळं जिवंत असेपर्यंत मायबापाची आज्ञा पाळणं पोराचा धर्म आहे. मेल्याच्या नंतर श्राद्ध कर्म करून 15 वर्षे त्यांच्याकरता अन्नदान आणि नामस्मरण करणं हा पुत्र धर्म आहे. आणि गयेसारख्या क्षेत्रात जाऊन एकदा विष्णुपदाच्या ठिकाणी पिंडदान करून माता पित्याची गती मोकळी करणं हा पुत्र धर्म आहे. या सगळ्या पुत्र धर्माला जागण्याच्या दृष्टीनं पुण्यस्मरणाचा आजचा दिवस असल्यामुळं त्यांच्याकरता भरपूर अन्नदान आणि नामस्मरण करणं आणि करवणं अशी सेवा ही मंडळी कुटुंबिकर जोशी परिवाराच्याकडून ही सेवा व्हायला लागली. माता पित्याच्या स्मरणार्थ ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं आपल्या मायबापाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात आस्था भाव असला पाहिजे. जिवंत असेपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन, मेल्याच्या नंतर त्यांच्याकरता विपुल अन्नदान नामस्मरण आणि एकदा गयेसारख्या क्षेत्रात जाऊन विष्णुपदाच्या ठिकाणी त्यांच्या नावाने पिंडदान करणं हा आदर्श सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि आशियाच्या योगाने पुत्रधर्म सिद्ध करून कृतार्थतेला प्राप्त व्हावं. पितृऋणातून उत्तीर्ण झाल्याच्या शिवाय आपला कोणाचाही मोक्षाचा मार्ग मोकळा होत नाही असं शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून जायमान वै जंतु त्रिभिर ऋणवान जायते. शास्त्राने सांगितलं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला 3 ऋण असतात. एक देवांचं ऋण असतं, दुसरं ऋषीचं ऋण असतं आणि तिसरं पितरांचं ऋण असतं. देवाचं ऋण फेडण्याकरता म्हणून देवाची पूजा अर्चा यज्ञयाग वगैरे करावी लागतात. ऋषीचं ऋण फेडण्याकरता अध्ययन अध्यापनाची परंपरा चालू ठेवावी लागते आणि पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांच्या आज्ञेचं पालन, त्यांच्याकरता श्राद्धादी कर्माचं विधान हे सगळंच सगळं जसं करावं लागतं त्याप्रमाणे वंशाचं सातत्य टिकवून सुद्धा पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होता येतं. हा सगळा पुत्रधर्म आपण सांभाळावा असं अशा या पितृ कार्याच्या निमित्ताने घडणाऱ्या प्रसंगातून आपण चिंतन करावं आणि ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागून कृतार्थता संपादन करावी. एवढे या निमित्तानं सर्वांना सुचवून सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर Thank you.
बालाजी पाटील सुगावकर त्यांना 7 झाले अवघी 50. तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे Ah